अध्यक्ष महोदय, एखादा वृत्तपत्र ज्या गोष्टीचा उल्लेख करून जे निर्भीडपणे जर बाजू मांडत असेल तर ती सखोल त्या संदर्भातली चौकशी व्हावी आणि या सभागृहाची गरिमा, या सार्वभौम सभागृहाची गरिमा कशी कायम राहील, वाढेल, उंचावेल यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावेत ही आमची प्रामाणिक इच्छा अध्यक्ष महोदय. त्यामध्ये कुठल्याही त्यांचा हेतू हा तसा नव्हता, परंतु दुर्दैवानं या ठिकाणी त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न झाला. पूर्ण त्यांना बोलू दिलं नाही हे या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं अध्यक्ष महोदय. शेवट आपण आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आमच्या अण्णाभाऊंना या ठिकाणी गेली चांगले संबंध दादा आमचे सुद्धा आहेत मित्र म्हणून आम्ही एक असं म्हणतात की लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो अण्णाभाऊंचं. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक मित्र म्हणून लोक जगात मित्र पाहतात आणि आम्ही मित्रामध्ये जग पाहतो. अशा आमच्या मित्राला या ठिकाणी आपण सन्मानित केलात, त्याबद्दल सभागृहाचं आणि सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करत असताना या सभागृहामध्ये आपण आमच्या अण्णाभाऊंना परत शुभेच्छा देतो की तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील. पण तिथे बसताना लक्ष अण्णाभाऊ, अण्णा बनसोडे, लक्ष ठेवा चोहीकडे, फक्त बघू नका उजवीकडे, थोडे बघत राहा डावीकडे. ते झिरवड साहेब म्हणाले त्या पद्धतीनं थोडा इकडे नाही तर जास्त इकडे बघा. कारण असं आहे की या ठिकाणी म्हणजे एक असं म्हणतात की चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते. त्यामुळं तो बॅलन्स करून हे सभागृहामध्ये उत्तम असं काम आपल्या हातून व्हावं आणि विरोधकांना असो की सत्ताधाऱ्यांना या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक, सामाजिक किंवा इतर कुठल्याही प्रश्नाला न्याय देत असताना तो न्याय देण्याची भूमिका आपल्याकडून निश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला पुनश्च मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.